एकाच पदासाठी एकाच दिवशी 2 आदेश निघालेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या विभागाकडून हे आदेश जारी करण्यात आलेले आहेत। दोन्ही विभागांनी एका पदासाठी 2 वेगवेगळे आदेश काढले। बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार पालिकेच्या 2 अतिरिक्त आयुक्तांकडे दिला गेला। दोघांना अतिरिक्त कार्यभाराचे आदेश निघाले आणि त्यामुळे गोंधळाचं वातावरण आहे। सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशात आशिष शर्मा यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे, तर नगर विकास विभागाच्या आदेशामध्ये अश्विनी जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिला गेलाय। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। सुशांत, हे जे काही प्रकरण घडलेलं आहे, एकाच पदासाठी एकाच दिवशी 2 वेगळे आदेश निघालेले आहेत, 2 वेगळ्या व्यक्तींकडे कार्यभार सोपवला गेलाय, काय नेमका हा गोंधळ आहे? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर श्रीनिवास हे बेस्टच्या महाव्यवस्थापक पदावरून नियुक्त झाल्यानंतर त्या पदावर नेमकी कुणाची वर्णी लावावी यासाठी आता महायुतीमध्ये चिंतल्याचं पाहायला मिळत आहे। त्या पदाचा अतिरिक्त भार कोणाकडे द्यायचा यावरून खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेलं सामान्य प्रशासन विभाग असेल किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगर विकास विभागामध्ये जुळलेलं चित्र आहे। त्याचं प्रमुख कारण हेच आहे की एकाच पदासाठी 2 वेगवेगळ्या ऑर्डर ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत। आपण पाहिलं असेल तर नगर विकास विभागाच्या आदेशामध्ये अश्विनी जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिल्याचं म्हटलंय, तर दुसऱ्या सामान्य प्रशासन विभागाचा जो आदेश आहे त्यामध्ये आशिष शर्मा यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिल्याचं म्हटलंय। त्यामुळे एकीकडे आपण जर बघितलं असेल तर राज्यात माहिती सरकार आहे, माहिती सरकार असताना अनेकदा या सरकारमध्ये आमचा अभ्यास असलेलं चित्र आहे। कधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत असं म्हटलं जातं, कधी आपल्याला निधी दिला जात नाही असं आमदार म्हणतात। मात्र आता बेस्ट प्रशासनात देखील बेस्ट महाव्यवस्थापक पदाच्या अतिरिक्त कारभारात देखील आता 2 वेगवेगळे निर्णय आल्यामुळे आता आश्चर्य व्यक्त केलं जाते। जी, धन्यवाद सुशांत सगळ्या माहितीसाठी।